आज मी तुम्हाला करून दाखवणार आहे हेल्दी आणि टेस्टी स्ट्रीट फूड रेसिपी। ही रेसिपी खूप टेस्टी आणि हेल्दी होणार आहे। चला तर मग मी तुम्हाला करून दाखवते। हाय, वेलकम टू माय चॅनल। 4 बॉईल केलेले बटाटे घेतले आणि त्याला ग्रेट केलं, छानपैकी मॅश करून घेतले। हे बघा, आता यात काही मसाले घालू। बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घातल्या, कोथिंबीर घातली, धने जिरे पावडर घातलं, चवीपुरतं मीठ घातलं, बारीक केलेला कढीपत्ता घातला, धने जिरे पावडर घातलं आणि ज्वारीचं पीठ घातलं बाइंडिंगसाठी, मीठ घातलं आणि छान याचा गोळा तयार केला। बिलकुल पाणी घातलेलं नाहीये। आता ह्या गोळ्याला 15 मिनिटं झाकून ठेवून देऊ। आता एका कढईमध्ये 2 चम्मच तेल घेतलं, जिरं आणि मोहरी घातली। मोहरी तडतडली की बारीक चिरलेला कांदा आणि हिरवी मिरची घातली, छान परतून घेतलं। आता अद्रक लसूण पेस्ट घातली, ती पण छान परतून घेतली। 2 बारीक चिरलेले टोमॅटो घातले, हळद घातली, लाल तिखट घातलं, धने जिरे पावडर घातलं, सावजी मसाला घातला चिमूटभर आणि चवीपुरतं मीठ घातलं आणि छान तेल सुटतपर्यंत परतून घेतलं। चिमूटभर हिंग घातलं। छान टोमॅटो मॅश झालेला आहे, एकजीव झाला आहे, छान तेल सुटलं आहे। आता वाटाणे रात्रभर भिजत घातले आणि सकाळी कुकरमध्ये 4 शिट्ट्या लावून उकडून घेतले। पांढरे वाटाणे आहे। आता ते वाटाणे त्या मिश्रण मध्ये घातले आणि शिजू दिलं। छान उकळी आली आहे। ऑलमोस्ट आपला रगडा तयार झाला आहे। बऱ्यापैकी कोथिंबीर घातली, आपला रगडा तयार झाला आहे। आता पुढली प्रोसेस करू। एका पॅन मध्ये तेल घेतलं, मोहरी घातली, जिरं घातलं, कढीपत्ता घातला, हिरवी मिरची घातली बारीक चिरलेली, परतून घेतलं। 3-4 तास मुगाची डाळ भिजत घातली, स्वच्छ धुवून। आता ती घातली आणि छान परतून घेतलं। हळद घातली, लाल तिखट घातलं, धने जिरे पावडर घातलं, चिमूटभर सावजी मसाला घातला आणि चवीपुरतं मीठ घातलं। छान परतून घेतलं आणि थोडं आमचूर पावडर घातलं। अशाच माझ्या रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा, कमेंट करा आणि शेअर करा। थोडं पाणी घातलं,
तुम्ही मुगाच्या डाळीच्या ऐवजी चना डाळ पण घेऊ शकता. चना डाळ पण वापरू शकता. आपली आता कोथिंबीर घातली, आपली स्टफिंग तयार झाली. आता ही स्टफिंग आपल्याला पॅटीस मध्ये भरायची आहे. आता चिंचेची चटणी करून घेतली. चिंचेचा खोळ तयार केला, त्यात गूळ घातलं, थोडी हळद घातली, लाल तिखट घातलं, धने जिरे पावडर घातलं, चवीपुरतं मीठ घातलं आणि छान उकळू दिलं, थोडं दाटसर होतपर्यंत. मिक्स केलं. आता हिरवी चटणी पण तयार करून घेतली. हिरवी चटणी तयार करण्यासाठी हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, कढीपत्ता पूर्ण मिक्सर मध्ये बारीक केलं, पेस्ट करून घेतली. आता त्यात धने जिरे पावडर घातलं, चवीपुरतं मीठ घातलं. आपली हिरवी चटणी पण तयार आहे. हे बघा किती सुंदर हिरवा गार कलर झालाय. मस्त हिरवा हिरवा कलर आहे आपल्या चटणी. आणि चिंचेची पण चटणी छान झाली आहे, कलर पण छान आला आहे त्याला. आता आपण पॅटीस करून घेऊ. थोडं थोडं पोर्शन घेऊन त्याचे पॅटीस करून घेऊ हातावर. हे बघा ह्या प्रकारे एक वाटीचा शेप दिला आणि त्यात ही स्टफिंग, मुगाच्या डाळीची स्टफिंग भरली. थोडे वेगळ्या प्रकारचे पॅटीस आहे हे स्टफिंग वाले. मुगाची डाळ आणि ज्वारीचं पीठ आहे, त्यामुळे हे खूप हेल्दी होणार आहे. हेल्दी पॅटीस, हेल्दी रगडा पॅटीस. आणि ज्वारीचं पीठ पण आहे. वाव, मस्त झाली आहे चटणी, बढिया. तर याच प्रकारे आपण सगळे पॅटीस तयार करून घेतले. हे बघा या प्रकारे स्टफिंग भरायची आहे. छान कुरकुरीत, खुशखुशीत असे हे पॅटीस होतात. हे बघा किती छान झाले आहे आपले पॅटीस. आता आपण हे तळून काढू. शॅलो फ्राय करणार आहोत. तेल गरम झालं, त्यात एक एक पॅटीस ठेवला. वाव, आणि छान गोल्डन ब्राउन कलर वर. वाव, छान कलर आलाय आपल्या पॅटीसचा. बघा मस्त फ्राय झाले आहे. आता आपण पलटवून घेऊ. अलटी पलटी करून छानपैकी दोन्हीकडून गोल्डन ब्राउन कलर वर मस्त झाले आहे आपले पॅटीस. वाव, बढिया कलर आला आहे आपल्या पॅटीसचा. आता हे काढून घेऊ. वाव, बढिया. आता दुसरी बॅच तळून घेतली. मस्त. खूप छान होतात हे रगडा पॅटीस. तुम्ही पण करून बघा या प्रकारे स्टफ केलेले पॅटीस. मुगाची डाळ
स्टफ करून. खूप टेस्टी आणि खूप हेल्दी आहे हे रगडा पॅटीस. वा वा. आता आपण सर्व करू. आपले रगडा पॅटीस तयार आहे. अगोदर पॅटीस ठेवला प्लेटमध्ये, त्याच्यावर रगडा घातला. आता त्याच्यावर दही, हिरवी चटणी, चिंचेची चटणी, शेव घातले त्यात, मस्त बारीक शेव, आणि वरून कांदा. आपली डिश तयार आहे. छान दिसत आहे, मस्त. वाव, बढिया. मस्त दिसायला पण सुंदर आहे आणि खायला पण तितकीच टेस्टी आणि हेल्दी ही डिश आहे. तुम्ही पण करून बघा. ज्वारीचं पीठ आणि मुगाची डाळ वापरून रगडा पॅटीस खूप छान लागतात आणि ज्वारीच्या पिठामुळे छान खुसखुशीत झाले आहे आपले पॅटीस.